शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत आणि तक्रारीमध्ये खरं तर ते शेतकरी ज्यावेळेस ही केवायसी करायला जातो आणि त्यावेळेस निश्चित प्रकारे त्याचं असणारं कर्ज, त्याची असणारी व्याज आणि रक्कम ह्यामध्ये तफावत दिसते. परंतु मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे की सरकारने जो आपल्याला हेअरकट म्हणजे आपल्याला माहिती आहे की जो आपल्या राष्ट्रीयकृत बँका आणि राज्य शासन यांच्यामध्ये जे चर्चा आणि समझोता त्यांची जी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे जरी एखाद्या शेतकऱ्याची रक्कम आज जरी त्याला रक्कम शासनाची जी कर्जमाफी रक्कम कमी दिसत असली तर मी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगतो, ज्या शेतकऱ्याची थकबाकी ही 2 लाखाच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे. रक्कम तुमची जरी शासनाकडून तुमची कर्जमाफी रक्कम जरी तुम्हाला कमी दिसत असली तर ती वरची रक्कम ही तिथल्या त्या राष्ट्रीयकृत बँकेने त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेने ती द्यायची आहे. त्यामुळे यामध्ये कुठेही गफलत किंवा कुठेही गैरसमज करू नये. त्यामुळे रकमेच्या बाबतीमध्ये जे राज्य शासनाने आपल्याला जी रक्कम जाहीर केली ती संपूर्ण रक्कम थकबाकी रक्कम तुम्हाला सगळ्यांना तिथं थकबाकी रक्कम ही बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँका आणि शासनावरची रक्कम जी शासनाने दिली आणि वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँक भरणार आहे. त्यामुळं ती बँक तुम्हाला नीलचा दाखला हे माझ्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी नवीन पीक कर्ज सुद्धा त्याला वाटप करायला आम्ही त्याप्रमाणे सांगितलं जाणार आहे. धोरणामध्ये वगैरे बदल नाही. गेल्या वर्षीचं जे पीक धोरण होतं, मला वाटतं पीक विमा धोरण होतं, तेच धोरण ह्या वर्षी पण आपण तेच घेतलेलं आहे. यामध्ये पीक कापणी प्रयोगावरच घेतलेलं आहे. पूर्वी आता ते ट्रिगर जादा होते. ट्रिगर जादा असताना किती अडचणी आल्या, काय झालं, 1 रुपया तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे हे अडचणी येऊ नये, ह्या परत शेतकऱ्यांना कुठं पीक विमा सुटसुटीत असावं यासाठी नवीन योजना म्हणजे योजना गेल्या वर्षी 2 वर्षापासून चालू आहे. मला वाटतं कैलासवासी अजितदादा पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेले. ठीक आहे, त्यामध्ये काय शेतकऱ्याला अडचणी असतील तर निश्चित प्रकारे त्या अडचणी दूर करून त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना मदतच केली जाईल. नाही, दुसरी यादी म्हणण्यापेक्षा आता तुम्हाला माहिती आहे की आता ही दोन्ही मिळूनच यादी आपली 16,48,000 2025 अखेरचे थकबाकीदार आणि 2019ची हे 11,58,000 म्हणजे साधारणतः 32 मला वाटतं 31 लाख हेच पहिल्या यादीतले सत्क आहेत आणि 31 लाखापैकी आपण साधारणतः आता 17 लाख लोकांना आपण देतोय. ह्यातच कुणाच्या काय अडचणी वगैरे ते हे पहिल्यांदा हे संपवायचे. साधारणतः कुठले की जे 2019 आणि 2000 आपल्या जे थकबाकीदार पहिली यादी त्याचे 2 याद्या 2 लाखाच्या आतल्या ते याद्या पहिल्यांदा आपण ते संपवतो. त्यानंतर आपण ओटीएस की जे 2 लाखाच्या वरच्या रकमा आहेत ज्या भरून ती संख्या कमी आहे त्यानंतर आपण करतोय आणि त्यानंतर प्रोत्साहन नंतर तिसरं प्रोत्साहन जे 50 रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपयाची ती आपली तिसरी चौथी यादीमध्ये ती होईल. पण पहिल्यांदा फोकस ह्या 2 याद्यांना करतोय. ह्या 2 याद्या लवकरात लवकर संपवतोय. साधारणतः आज आपल्याला आजचा जर विचार केला तर साधारणतः 16-17 लाखापैकी 5 लाख खात्यांची आता ई केवायसी ही प्रक्रिया शेतकऱ्यांनी आता पूर्ण केलेली आहे. मग त्यामुळे आता 5 लाख लोकांना तर आपल्याला म्हणजे रक्कम द्यायला काहीच अडचण नाही. आणि अजून आम्हाला वाटतं आता रोज आता 50,000 लाख आपल्याला आता ते रोज हा आकडा वाढेल. कारण काय झाले लोकांना थोड्या काय गोष्टीमध्ये थोडे लोकांचा समज होता, लोकांचा गैरसमज होता किंवा काय अडचणी होत्या पोर्टलमध्ये, त्यामुळे ते आता ते रोज आपण त्यापर्यंत दुरुस्त करतोय. साधारणतः पहिल्यांदा ह्या 17 लाख लोकांना आपण त्या शेतकऱ्यांना 17 लाख प्लस हे जे राहिलेले आहेत पहिले म्हणजे 2 लाखाच्या आतले ह्यांना आपण पहिल्यांदा तो लाभ देतोय. आणि ह्यानंतर 2 लाखाच्या पुढचे जे पैसे रक्कम भरणार आणि प्लस प्रोत्साहनचे साधारणतः 23,63,000 शेतकरी त्यांना आपण रेग्युलर त्यांना हे करू देतो. पण पहिल्यांदा हो काय आता साधारणतः तुम्हाला मी सांगतो पहिल्यांदा तर आपण हो का ही प्रक्रिया तर 23 जो प्रोत्साहनची प्रक्रिया ही ह्याला तर वेळ आहे किंवा ओटीएसला तर आपण मला वाटतं किती तारखेपर्यंत दिली शेवट त्यांना तारीख मार्च 27 पर्यंत दिलेली. त्यामुळे ह्या 2 विषयात पहिले आपल्याला 2 लाखाच्या आतले आपण पहिल्यांदा संपवतोय, नंतर प्रोत्साहन आणि 2 लाखाचं त्या वरचे असं आपण करतोय. पण मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की अजिबात तुम्ही काळजी करू नका. जरी तुम्हाला बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला रक्कम जरी कर्ज खात्यामध्ये सरकारकडून जरी कमी आली म्हणजे तुम्हाला मी सांगतो ती तेवढीच रक्कम वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेने ती भरायची, त्यांनी ती करायची. तसा त्यांचा आमचा समझोता झालेला आहे. असं जर कुठली राष्ट्रीयकृत बँक जर आपल्याला चुकीचं कोण सांगत असेल ताबडतोब त्याच्यावरती निश्चित प्रकारे सरकार म्हणून आम्ही 100% त्यांच्यावरती लगेच ताबडतोब त्यांच्यावरती काय हे करू. असं कुठलाही गैरसमज तुम्हाला जेवढी रक्कम सरकारने तुमच्या खात्यावर कळवली
तुमची संपूर्ण 2 लाखाच्या आतली ही कर्जमाफी ही रक्कम तुमची माफी होणार आहे आणि तुम्हाला नीलचा दाखला मिळणार आहे. शेतकरी कर्जमाफीची सर्वात मोठी अपडेट होती. ज्या शेतकरी बांधवांचे कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव समाविष्ट झालेले आहे त्यांची कर्जमाफी तर होणारच आहे, सोबतच त्यांना जे कर्जमाफीची नवीन रक्कम आहे ती सुद्धा दिली जाणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजना किंवा कुठलीही नवीन योजना असतो त्याची सर्वप्रथम अपडेट आपण आपल्या चॅनलवरती आणत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.